आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मावशी सांगा बरं किती वर करू बघा अजून. ठीक आहे ना आता. कमळा आलं ना लक्षात? की परत सांगू? हो साहेब, म्हणजे आलं माझ्या सगळं लक्षात. म्हणजे त्या बाईचं मूल तिच्या ताब्यात द्यायचं नाहीये. जन्माला आलं की ते तुम्हाला द्यायचं आहे, बरोबर ना? शाबास, हुशार आहेस. पण काम होईल ना नीट? पण साहेब हे पाप नाही का? म्हणजे कमळा, पुण्य करायला कोणी हजारो रुपये देत नसतो. इतकी किंमत पाप करायलाच दिली जाते. आणि एकदा पैसे हातात आले की ते पैसे खर्च करून पुण्य विकत घेता येतं. मी तुला हवा ते दाम द्यायला तयार आहे. आता काम झालं पाहिजे. ठीक आहे. तिचं मूल तिलाही न कळता माझ्या हवाली झालं पाहिजे. पण साहेब साहेब ऐका ना. नाही, मी नाही करू शकत हे काम. नाही, मला त्यांनी नाही होणार. नाही करू शकत. मला पाप लागेल. हे चांगलं नाही, बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. मला पाप लागेल. सावित्री मावशी, नाही. सावित्री मावशी, हा काय झालं? कोण साहेब? हे काय बोलताय? पाणी पाणी देतो. घ्या पाणी द्या. सावित्री मावशी, हे काय होतं तुम्हाला कधी कधी? काही स्वप्न पडलं का? मागचं काही आठवतं का? एक चूक झाली आहे माझ्या हातून. त्या मायलेकाची ताटातूट केली मी पैशासाठी. तेव्हापासून माझं मन मला खातंय. डोळे मिटले की स्वप्नात तेच दिसतंय. ते मायलेक मला जाब विचारतायत. सावित्री मावशी, ठीक वाटतं ना आता? बरं आहे ना? हो हो, मी ठीक आहे. चला चला, लागा आपल्या कामाला. कामाचा खोळंबा नको. आई ग देवा रे देवा. काय कंडिशन? सावित्रीबाई, सावित्रीबाई, काय ग? काय झालं? प्लीज तुम्ही लवकर चला ना. कशाला? ऍक्च्युली एक 6 महिन्यांची प्रेग्नंट बाई आपल्याकडे ऍडमिट झाली आणि त्या पोटावर पडल्यामुळे खूपच रक्तस्राव होतोय. अगं काय सांगतेस? 6 महिन्याची पोटूशी बाई पोटावर पडली म्हणजे बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. हो, म्हणूनच डॉक्टर तुम्हाला अर्जंटली बोलवतात. प्लीज लवकर या ना. हो ठीक आहे, तू हो पुढे, मी आलेच. सावित्री मावशी, आता सुद्धा पेशंटला आणि बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांची भिस्त तुमच्यावर आली. अगं माझ्यावर कसली भिस्त? मी कोण वाचवणार? वाचवणारा तो वर बसलाय. मी फक्त त्याचं नाव घेते आणि माझं काम करत राहते. चला बघूया आज त्याच्या मनात आणि त्या बाईच्या आणि पोराच्या नशिबात काय येते. आलेच आम्ही जाऊन.
तेव्हा रक्षण करते बरीच. डॅड काय झालं एवढं टेन्शन मध्ये का तुम्ही? स्वानंदीची काळजी वाटते तुला? टेन्शन घेऊ नकोस, ती बरी होईल. नाही म्हणजे स्वानंदीचं टेन्शन आहेच मला डॅड, पण मॉमचा आता मला फोन आला होता. या ऍक्सिडेंटमध्ये संचिताला सुद्धा जबर मार बसला. काय? मला तिची काळजी वाटते. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाहीये की मंगळागौरीमध्ये असं काय झालं की संचिता आणि स्वानंदी दोघींनाही लागलं. मलाही माहित नाही डॅड. आता ह्या तिथं जमलेल्या बायकाच सांगू शकतील किंवा मॉमला माहिती असेल नेमकं काय झालं. मी घरी जाऊ. मी संचिताला नेमकं किती लागलंय मलाही माहित नाही. ठीक आहे, तू घरी जा. डॉक्टर आता म्हणाले ना की स्वानंदीची कंडिशन क्रिटिकल आहे. एकदा ती स्टेबल झाली की मी घरी येतो. म्हणजे कधीच नाही येणार. हा? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं डॅड, तुम्ही आता ऐकलं डॉक्टरांनी काय सांगितलं. स्वानंदी या सगळ्यातनं बरी होईल म्हणजे भावी अशी माझी इच्छा आहे. मी तशी देवाकडे प्रार्थना सुद्धा करेन डॅड. येऊ मी? हा ये. मावशी, स्वानंदी माझी संचिता, शांत हो भाऊ, शांत हो, शांत हो जरा. काय झालं? फार दुखतंय का ग? दुखत नाहीये ते. चेटकिणीचा रोल मिळाला त्याचा हा सगळं गेटअप आहे. काय विचारते बाई, तुम्हाला दिसत नाही का? तोड माझं दुखत नसेल का? हो ग, ते खरंच आहे. पण संचिता, तुझ्या पडण्याचा आपल्याला किती फायदा झाला बघ ना. ती स्वानंदी हॉस्पिटलमध्ये गेलीये. ती पोटावर पडलीये म्हणजे ती आणि तिचं बाळ वाचणार नाही. अगं रडतेस काय? मस्त हस ना. मला काही सुधरत नाहीये. हसायला पण तोंड नाही उघडत आहे माझं. मला घबराट. संचिता! संचिता! हे मॉम, मॉम आय लव्ह यू. संचिता, संचिता आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू. मॉम, अगं ये इकडे, इकडे तर बघ. सॉरी सॉरी मॉम, हे कधी झालं? अरे मगाशी नाही का स्वानंदी आणि संचिता फुगडी घालत होत्या, तेव्हा स्वानंदी त्या बाजूला पडली आणि संचिता ह्या बाजूला पडली, तर तिला टीव्हीचं टेबल लागलं. ओ मम्मा, संचिता अशी पण सुंदर दिसते ना आपली. अगं वेडे, ही रडतेय काय? तुला एक गोष्ट कळतेय का? तुला जे लागलंय ना ते फक्त लागलेलं नाहीये, मेडल आहे मेडल. कशासाठी मिळालंय माहितीये तुला? कारण तू त्या स्वानंदीला हॉस्पिटलमध्ये पाठवलंयस. तुझे हे स्कार 2-3 दिवसात भरून निघतील. पण ती स्वानंदी, हा ती स्वानंदी आता काय परत त्या घरात यायची नाही. आणि तिचं बाळ 100% या जगात येणार नाही. असं मी नाही म्हणालो, डॉक्टर म्हणाले. हा फायनली आता मला शांत झोप लागणार आहे. अगं म्हणजे मला खूप आनंद झालाय.
कारण स्वानंदी आता आपल्या घरात नाही येणार ना परत. मॉम हे घे. संचिता पेढे. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. नो 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 नो. आता कसं करायचं? पण खरंच सुंदर दिसते ना. देवा, आज माझ्यामुळे स्वानंदीवर ही वेळ आली. आज माझ्यामुळे स्वानंदी, त्यांचं होणारं बाळ, दोघांचाही जीव धोक्यात आहे. मी नवरा म्हणून त्यांचं रक्षण करण्यात कमी पडलो. देवा देवा, प्लीज त्या दोघांना सुखरूप ठेव. त्यांच्यापैकी कुणालाही काहीही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा मी सगळं तुमच्यावर सोडतो. प्लीज तुम्हीच न्याय करा. स्वानंदीने कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. देवा, करणं सोडा, साधं वाईट चिंतलं सुद्धा नाहीये. प्लीज त्या दोघांना सुखरूप ठेव. त्यांना जर काही झालं तर माझं गिल्ट मला जगू देणार नाही. ते जर वाचलं ना तर मी देवा तुम्हाला हवं ते तुमच्या चरणी अर्पण करेन. प्लीज त्यांना सुखरूप ठेव. प्लीज. सावित्रीबाई, पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे. स्वानंदी कुठे आहे? कोण स्वानंदी? पेशंट आहे, तिला आता ऍडमिट केलंय. इथं तर खूप पेशंट आहे. तुमच्या पेशंटचा वॉर्ड नंबर काय आहे? नाही, मला नाही माहिती, पण 302 का 203 नाही माहिती मला. सॉरी, मला असं सांगता येणार नाही. तुम्ही एकदा रिसेप्शनला विचारा. वॉर्डन मॅडम, स्वानंदी ऑपरेशन थिएटर मध्ये आहे. तिचं ऑपरेशन चालू आहे. काय? स्वानंदीचं ऑपरेशन झालं? आणि हे सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत? 6 महिन्याची गरोदर आहे ती, आणि इतकं थंडपणे सांगते तुम्ही तिचं ऑपरेशन चालू आहे. तू काय करतोयस इथे? हो, अच्छा. इथे पण तुझ्या पेड मीडियाला बोलवलंयस का तू? बघा, आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वानंदीची कशी काळजी घेतोय. शूट करा, जगाला दाखवा. बघ, तू समजतेस तसं नाहीये. मग कसं सांग ना, कसं आहे? पाहिलं मी टीव्हीवर तुमचा तमाशा सगळा पाहिला मी.
द ग्रेट सरपुतदारांनी दोन्ही सुनांची महामंगळागौर करायचं ठरवले. वा. आणि तुझा तो दारुड्या मुलगा, तो स्वानंदीचं जे कौतुक वगैरे करत होता ना, सगळं खोट आहे. फक्त स्वानंदीचा वापर केलाय मीडिया समोर. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? हा, तुझ्या मुलाला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की लग्न मंडपातनं पळून का गेलास, तेव्हा तो त्यांच्या अंगावर धावून गेला आणि मीडियामध्ये तुझी छी झाली. आणि ते सगळं कव्हर करण्यासाठी हा मंगळागौरचा घाट घातलास ना. आणि या सगळ्यासाठी तू माझ्या मुलीचा वापर केलायस. शरम नाही वाटत तुला? हा, सरपोत्तर फॅमिली किती ग्रेट आहे. ऑल इज वेल हे सगळं मीडियाला दाखवण्यासाठी ना मंगळागौरीतला फुगडी घालायला लावली. अरे तुझी बायको ती संचिता मूर्ख आहे. त्यांना अक्कल नाहीये. तू हे सगळं थांबवू शकला असतास ना. का नाही थांबवलं? माणसं का जनावर रे. हे जे सगळं घडलं ना, ह्याची मला कल्पना नव्हती. नाहीतर मी हे सगळं थांबवलं असतं. अरे तू मला ओळखतेस ना? ओळखते ना, खूप चांगली ओळखते तुला. आणि म्हणून मला माझ्या मुलीची काळजी वाटते. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला काही झालं ना, काही कॉम्प्लिकेशन झाले ना, तर तुला, मी तुझ्या घरातल्या लोकांना मी सोडणार नाही. माझ्यावर अन्याय झाला मी तो गपचूप सहन केला. माझ्या मुलीवर अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. हे बघ, तुझा राग मी समजू शकतो. ह्यावर आपण बोलूया, पण इथे नाही. का? काय इथे नाही? तुला लोकांची भीती वाटते, मला नाही. मणी मुलगा आणि स्वानंदी सून हे तुझ्यासाठी फक्त मीडिया समोर आहे, प्रत्यक्षात नाहीये. तुम्ही सांगता तसं ते दोघं वागतात. त्याचा अर्थ असा नाही त्यांना गृहीत धरून त्यांचा वापर करून घ्यायचा, जीव जाईल इतकं एक्सप्लॉइट करायचं. मी आता येऊ देणार नाही. मी मागच्या वेळी सांगितलं होतं, तू स्वानंदीला तुझ्या घरात त्रास झाला तर मी तिला माझ्या घरी घेऊन जाणार. प्लीज माझं ऐकून घे, शांत हो. मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. जे घडलं तो अपघात होता. स्वानंदीला जर मला त्रास द्यायचा असता तर मनीषी तिचं लग्न लावून सून म्हणून तिला माझ्या घरामध्ये आणली असती का मी? एक मिनिट. स्वानंदी तुझ्या घरात नाही राहत, स्वानंदी तुझ्या आउट हाऊस मध्ये राहते. स्वानंदीला तुझ्या घरात सुनेचा मान मिळतो नाही. स्वानंदीची तुझ्या घरात काळजी घेतली जाते नाही. स्वानंदीला सून म्हणून मान सन्मान दिला जातो नाही. मग हे तुझं सगळं ढोंग आहे ना, हे तुझ्या तालावर नाचणाऱ्या मीडियाला दाखव, मला नाही. व्यवस्थित ओळखते मी तुला. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, स्वानंदीला मी जर माझी सून मानत नसतो तर संचिताच्या बरोबरीनं मी तिची मंगळागौर केली असती का? तू आधी शांत हो. हे हॉस्पिटल आहे. वॉर्डन मॅडम आणि साहेब एकमेकांशी एकेरीवर बोलतायत. म्हणी काय झालं? स्वानंदी बरी? ऑपरेशन झालं? म्हणी ऑपरेशन झालं? नाही, इमर्जन्सी रूम मध्ये नेलंय. माहित नाही, अजून कळलं नाही काही. काय झालं? काय रे, काय झालं? डॉक्टरांनी तुम्हाला कॅबिन मध्ये बोलवलं. चला. डॉक्टर, तुम्ही आम्हाला बोलवलं. स्वानंदी बरी आहे ना? हो, शी इज फाईन. त्या रिकवर होत आहेत. थँक्यू डॉक्टर. तुमच्याकडनं हे ऐकून खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा तुमचे आभार. सर, आभार तर आम्ही तुमचे मानले पाहिजे आमच्या हॉस्पिटलच्या वतीने. आमचं हॉस्पिटल लहान असताना तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि इथे स्वानंदीला ट्रीट करायला तयार झाला. तुम्ही म्हणत होते की त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे, सुप्रसिद्ध डॉक्टरांना दाखवणार आहे, पण तुम्ही तसं केलं नाही. आमच्यावर विश्वास ठेवला, हाच आमचा सन्मान. सर, जेव्हा तुम्ही त्यांना इथे घेऊन आला तेव्हा तुमचं टेन्शन, तुमची तळमळ दिसत होती आम्हाला. आता स्वानंदी रिकवर होत आहेत ना, त्यात सुखरूप आहेत ना? म्हणजे त्यांचं बाळ आता कसला धोका नाहीये ना? नाही, ठीक आहे. पण सर, हे एक मात्र मिरेकल आहे.
मी नेहमी म्हणतो की आम्ही फक्त उपचार करतो, पण तो वरचा पेशंटला वाचवत असतो. आणि आज मला तो अनुभवही आला. काय ना सर, प्रेग्नेंट बाई पोटावर पडली की बाळ वाचत नाही. आणि आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं नाही तसं, कारण तुम्ही टेन्शन घेतलं असतं, पण जोखीम होतीच. पण आता चिंता करण्याची गरज नाहीये सर. सगळं ठीक आहे, ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे आणि ब्लिडिंगही थांबलेली आहे. आई आणि बाळ व्यवस्थित आहे. पण हा, आता आपल्याला स्वानंदीची अधिक काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच त्या बऱ्या झाल्या असं नाही, दोघांचाही जीव वाचलाय, त्या रिकवर होत आहे सर. तुमचे आभार कसे मानू. इतकंच म्हणेन की फक्त स्वानंदी आणि बाळाचा जीव नाही वाचवला तुम्ही, माझा जीव वाचवलाय. मॅडम, आभार मानायचे असतील तर आमच्या सावित्रीबाईंचे माना. सावित्रीबाई त्या कोण आहेत? आमच्या हॉस्पिटलमध्ये आया आहेत. त्यांचं नाव सावित्री आहे. म्हणजे ज्या ज्या केसमध्ये ते आम्हाला मदत करतात ना, त्या केसमध्ये आईला आणि बाळाला काहीच होत नाही. असा इकडचा स्टाफ म्हणतो की त्यांच्या स्पर्शामध्ये जादू आहे. अर्थात मी डॉक्टर आहे, माझा यावर विश्वास नाही, पण आजवर तरी अनुभव तसाच आहे. असं म्हणू शकतो सर की सावित्रीबाई मदतीला असले की आमचं मेडिकल सायन्स परफेक्ट काम करतं. आता हा नक्कीच योगायोग असेल, पण नेहमी घडणाऱ्या गोष्टीला योगायोग तरी कसं म्हणता येणार. म्हणून तुम्हाला आभार मानायचे असेल तर सावित्रीबाईंचे.